नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राकेश हा गिफ्ट उघडायला चाललेला असतो. तेवढ्यातच त्याच्या चेहऱ्यावर तो डबा ओपन केल्याबरोबर सगळा काळा रंग उडतो आणि त्याचा चेहरा काळा काळा होऊन जातो आणि तो चिडून विचारतो की हे काय सगळं, तुम्ही गिफ्ट म्हणून मला हे द्यायला इथे बोलवलं का? तेव्हा आता ते पाहिल्यानंतर अंजली पण चिडते आणि म्हणते की हे काय सगळं, मला माहीत नव्हतं इथे असं होणार आहे, तर मी इथेच आले नसते. म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुम्ही ते केलं आहे? म्हणजे आमच्या दोघांचा होळीच्या दिवशी अपमान करण्याचा हेतू होता का तुमचा? त्यासाठीच तुम्ही ते बोलवलं आहे. तेव्हा राकेश पण चिडलेला असतो आणि म्हणतो की हो ना, बघ ना माझ्या चेहऱ्याला कसं काळं लागले, हे सगळं काय ईश्वरीजी? असं रागानेच तो तिला विचारतो. तेव्हा मग राकेश हा असा चिडल्यावर आकाश म्हणतो की दी, हे बघ, हे असं कोणीतरी मुद्दाम केलेलं नसणार आहे, थांब. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की नाही आकाश, आता मी काही ऐकून घेणार नाही आहे तुझं, कोणाचंच नाही. हे असं इथे बोलवून तुम्ही होळीच्या दिवशी माझ्या नवऱ्याचा अपमान करताय, असं म्हणून ती चिडते. आणि आकाश म्हणतो की असं काही नाही आहे दी, प्लीज ऐकून घेण्याचा प्रयत्न कर, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. तेव्हा मग अंजली म्हणते नाही, अजिबात काहीच मिसअंडरस्टँडिंग नाही आहे, माझंच चुकलं. खरं तर मी इथे नकार देत होते यायला, पण राजेशनेच मला सांगितलं की तू चल माझ्यासोबत, म्हणजे सगळेजण खुश होतील. परंतु आता अजिबात होणार नाही असं. आता एकही क्षण मी इथे थांबणार नाही आणि पुन्हा मी इथे येणार पण नाही. तेव्हा मामा म्हणतो की असं काय करतेस अंजली, अगं तुला वाटतंय का मुद्दाम कोणी करेल असं? तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे हे सगळं ना ईश्वरीनेच केलं असणार आहे. राहू दे, आता ना अजिबात काहीच बोलण्याची गरज नाही आहे. आता आलंय, कळलंय मला की किती काही झालं, आम्ही कितीही तुमचा विचार केला तरीही तुम्ही आमचा वाईटच विचार करणार, त्यामुळे जाऊ दे, आता पुणे इथं कधी येणार नाही आहे आम्ही. असं म्हणून अंजली तावातावाने निघून जाते आणि मामी पण पटकन हसून बाजूला होते. तेव्हा घरी आल्यानंतर दरवाजाच्याच बाहेर अंजली म्हणत असते की अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण तिकडे नको जायला. बघितलं, तुम्हीच मला सांगितलं, मी नको सांगत होते पण तुम्ही मला आग्रह केलात म्हणून आपण दोघेजण गेलो. पण बघितलंत ना काय झालं ते, उगीचच तुम्हाला अपमान सहन करावा लागला तिथे. तेव्हा राकेश म्हणतो की अंजली जाऊ दे गं, आपल्याला कुठे माहीत होतं, आपण चांगल्या मनाने गेलो होतो ना, पण तिथे असं घडेल हे माहीत होतं का? जाऊ दे, आता हा विचार सोडून दे, चल आपण आतमध्ये जाऊया. आणि ही माझी महत्त्वाची बॅग आहे, त्यामुळे तू जरा डॉक्युमेंटची बॅग आतमध्ये व्यवस्थित ठेवून दे, असं तो तिला सांगतो आणि अंजली आतमध्ये जाते. तेवढ्यातच आता राकेश एक महत्त्वाचा कॉल करतो म्हणून बाजूला जाणार असतो, पण मध्येच दादा येतो आणि तो म्हणतो की काय राकेश, काय चाललं आहे काय? तेव्हा आता राकेश त्याला म्हणतो की दादा तुम्ही इथे? तेव्हा तो म्हणतो की हो, नशीब समज मी तुला कुठे बाहेर पकडलं नाही आहे, इथे शांततेत तुझ्याशी बोलायला आलो आहे. काढ, कुठेत माझे पैसे, काढ लवकर. तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो दादा अहो जरा शांत घ्या, देतो तुमचे पैसे. इथे माझी बायको आहे आणि ती गरोदर आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही उगीच असं काही बोलू नका ज्याने तिला त्रास होईल, ती घाबरेल, प्लीज जरा थांबा सांभाळून. तेव्हा तो म्हणतो की का बाहेर लफडी करत असताना तुला काही वाटत नाही का रे बायकोची काळजी? तुला काय वाटतं की तुझ्यावर आमचं लक्ष नाही आहे? पूर्ण लक्ष आहे तुझ्यावर. तेव्हा मग तो म्हणतो की दादा हे बघा, प्लीज तुम्ही जरा हळू बोला आणि आपण बोलून शांततेत हे सगळं करूया. तुम्ही प्लीज असे चिडू नका, शांत व्हा. त्याच वेळेला माझ्या बायकोने जर पाहिलं तर तिला धक्काच बसेल, असं तो त्याला रिक्वेस्ट करून सांगत असतो. आणि तरीही दादाने कॉलर सोडलेलीच नसते. तेवढ्यातच अंजलीच्या हातून पाण्याचा ग्लास हे सगळं बघून खाली पडतो आणि अंजली खूपच घाबरते. राकेश म्हणतो अंजली अगं काय झालं? तेव्हा ती म्हणते की काय चाललंय तुमचं, म्हणजे मला कळत नाही कोण येथे. तेव्हा आता राकेश तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की अगं, हा मित्र आहे माझा, काळजी करू नकोस, त्याच्या वागण्याची पद्धत अशीच आहे, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस, शांत हो, असं अंजलीला तो बोलतो. नंतर मामी म्हणत असते की हे सगळं काय सुरू आहे? अगं म्हणजे आपण त्यांना बोलवलं आणि त्यांचा अपमान झाल्यासारखं झालं ना, पण मला सांगा की त्या बॉक्समध्ये तो काळा रंग आलाच कसा आणि हे कसं काय झालं ते सांगा जरा मला. त्या बॉक्समध्ये जर चांदीचा गणपती होता तर मग हे कसं घडलं असेल? त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते की नाही, खरंच माहीत नाही आहे. तेव्हा मामाही म्हणत असतो की काही आयडिया आहे का तुला ईश्वरी, हे कसं घडलं असेल? ईश्वरी म्हणते की नाही मामा, मी चेक केलं होतं त्यावेळेला त्यात गणपतीच होता. मग ईश्वरी म्हणते की खरंच, मी खरं सांगते आहे. तेव्हा मग आता मामी म्हणते की मग हे काय, हे खोटं आहे का? मी अर्णव सॉरी तुमच्या रूममध्ये गेले होते, परंतु त्यावेळेला तुमच्या रूममध्ये मला हा बॉक्स सापडला आणि या बॉक्समध्ये चांदीचा गणपती आहे. तर मग जावई बापूंना जो बॉक्स द्यायचा होता त्यामध्ये ही अदलाबदली नक्की कोणी केली? म्हणजे तुमच्या रूममध्ये जर हा चांदीचा गणपती असेल तर मग नक्कीच हा बदलला कोणी असेल?
म्हणजे मला ईश्वरीवरतीच डाऊट येतोय. तेव्हा अर्णव चिडून म्हणतो की 1 मिनिट मामी, उगीचच तू ईश्वरीवर नको ते आरोप करू नकोस. मला माहिती हे सगळं ती नाही करणार. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मी खरंच सांगते, मला नाही माहिती तो बॉक्स तिथे कसा आला त्या जागी. तर इथे आता अजूनही राकेशची कॉलर त्या दादाने धरूनच ठेवलेली असते. अंजली घाबरून येते आणि म्हणते की काय झालं, हे असं का करतायत. तेव्हा राकेश म्हणतो की 1 मिनिट थांब. अगं अंजली, घाबरू नकोस, माझा मित्र आहे, तो चांगला मित्र आहे. घाबरू नकोस, त्याची वागण्याची बोलण्याची पद्धतच तशी आहे माझ्यासोबत, त्यामुळे अजिबातच घाबरू नकोस. खरंच नॉर्मल आहे ना सगळं. तेव्हा अंजली म्हणते की हो, मला खरंच सांगा, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते की नाही. आणि राकेश पण म्हणतो आणि त्याचा मित्र म्हणजेच दादा पण म्हणतो की नाही वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही शांत व्हा बघू. तेव्हा आता अंजलीला राकेश सांगतो की बरं, तू जरा शांत हो आणि जा आतमध्ये जा, त्याच्यासाठी पाणी घेऊन ये. तेव्हा मग मग तो म्हणतो राकेश की आम्ही बोलतो. तेव्हा दादा म्हणायला लागतो की बोलायचंच आहे ना, मग इथे कशाला, आत बसून बोलूया ना. राकेश म्हणतो की बरं चला आतमध्ये या. तेव्हा आता अंजली मात्र पूर्ण घाबरलेली असते. तिला कळतच नसतं की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, कळतंय तू हे सगळं जे काही बोलतेस ते, पण याचा अर्थ असा नाही ना की ईश्वरी काही करेल. आमचा पूर्ण विश्वास आहे की ईश्वरी असं काहीच करणार नाही आहे. मग त्यावर वल्लरी म्हणते की पण मग मला सांगा ना की अचानक हा जो काही हा बॉक्स आहे, हा कसा काय चेंज झाला. घरातलं नसेल तर मग बाहेरून कोण करायला येईल हे सगळं, मला सांगा ना. आणि तेही मला ईश्वरीच्याच रूममध्ये सगळं सापडतं, याचा अर्थ मला काहीतरी वेगळाच वाटतोय. तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही, मला तरी काहीच कळत नाही आहे, पण एक गोष्ट नक्की. मामी, तू आमच्या रूममध्ये तुला हा बॉक्स सापडला ना, बरोबर. मग तू प्रत्येक वेळेला पॉईंट आऊट मिस इंदोरलाच का करतेस. मी पण तर त्या रूममध्ये राहतो. मग तू मला कसं काही बोलत नाहीस. तू प्रत्येक वेळेला मिस इंदोरलाच का टार्गेट करत असतेस, असं रागानेच तो तिला विचारतो. आणि वल्लरी म्हणते की पण हे सगळं तू करणं शक्य कसं आहे अर्णव. तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट, मग उगीचच तू तिच्यावर पण आरोप लावू नकोस, ती पण हे सगळं करू शकत नाही. तेव्हा मग मामी म्हणते की पण मला सांग ना की या बॉक्सचा अर्थ काय आहे. म्हणजे तुमच्या रूममधून बॉक्स बाहेर पडतो, सॉरी मी तुझ्या रूममध्ये चेक करायला गेले, पण हे नक्की काय आहे ते मला कळलंच पाहिजे. तेव्हा मग अर्णव पूर्णपणे ईश्वरीलाच पाठिंबा देतो आणि म्हणतो की किती काही झालं तरीही मिस इंदोर हे सगळं करू शकत नाही. मामी, मी खात्रीपणे सांगू शकतो हे सगळं की हे सगळं ती नाही करू शकत. तेव्हा आता तो दादा हा आतमध्ये आलेला असतो आणि बसलेला असतो. ईश्वरी ही आता टेन्शनमध्ये असते दुसरीकडे की माझ्यावर जो आरोप केला गेला आहे तो मी कसा खोडून काढू. नंतर मग दादा बसलेला असतो त्यावेळेला मग अंजलीला तो म्हणतो की तू नको काळजी करूस, आम्ही दोघं जरा बोलतो. आणि दादा पण म्हणतो की हो वहिनी, काळजी करू नका, आमची बोलण्याची पद्धतच अशी आहे, आम्ही दोघं एकाच धंद्यात आहोत ना. तेव्हा असं तो बोलल्याबरोबर अंजली म्हणते की धंदा. तेव्हा मग लगेच राकेश म्हणतो की अगं धंदा म्हणजे आम्ही एकत्र इन्व्हेस्टमेंट केल्यात ना. अगं त्याची बोलण्याची पद्धतच तशी आहे, त्यामुळे जाऊ दे, तू जास्त विचार करू नकोस बघ. आणि आम्ही दोघं मित्र आहोत त्यामुळे गप्पा मारू. बरं तू जरा चहा टाकतेस का. तेव्हा मग अंजली म्हणते की हो नेमकं ना चहासाठीचं दूध संपलं आहे, थांबा मी बाजूच्या ताईंकडून घेऊन येते. आणि अंजली जरा जाते. त्याच वेळेला तिथे आता राकेश म्हणायला लागतो की दादा, अरे काय करता तुम्ही माझ्या घरी, असं येता तुम्ही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना माझी बायको प्रेग्नंट आहे, मग तुम्ही उगीचच या सगळ्यात तिला धक्का देताय. तेव्हा तो म्हणतो की काय रे, तुला बाकीचं काही कळत नाही का. म्हणजे तुझी बायको प्रेग्नेंट आहे तुला माहिती आहे, तरी तुला बाहेर लफडी करायला बरी सुचतात, त्या रियाबरोबर मजा मारायला तुला काही वाटत नाही का बायकोची काळजी. तेव्हा राकेशला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय. तेव्हा मग दादा म्हणतो की हो, तुझी सगळी लफडी मला माहिती आहेत, बाहेर माझी माणसं तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत, समजलं. बरं झालं तुला बाहेरच पकडलं नाही. आणि माझे पैसे कधी देतोयस ते मला सांग. तेव्हा आता दादाला तो म्हणतो की हो काही पैसे आहेत. तेव्हा मग लगेचच दादा म्हणतो की अच्छा किती पैसे आहेत, आणि इकडे ती बॅग. आता तो बॅगच खेचून घेतो आणि म्हणतो की राहू दे ती बॅग आता माझ्याकडे. तेव्हा दादाला तो म्हणतो की दादा यात 7 लाखपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे थोडे पैसे मला घेऊ द्या. तेव्हा मग तो म्हणतो की किती आहेत. मग राकेश म्हणतो की 14 लाख. तेव्हा दादा म्हणतो की ठीक आहे, मग आता राहिले 6 लाख बाकी, 20 लाख मग पूर्ण होणार, समजलं. आता हे पैसे मी घेऊन जातो, असं म्हणून तो ते अर्णवने दिलेले सगळे पैसे घेऊन जातो. राकेश त्याला थांबवतो पण तो ऐकत नाही. अंजली म्हणते की अहो काय झालं, तुमचा मित्र तो कुठे गेला. तेव्हा मग राकेश म्हणतो की अगं तो गेला, त्याचं असंच असतं, गडबड झाली, काहीतरी अर्जंट कॉल आला म्हणून त्याला जावं लागलं.
तो असाच असतो, त्याची नको काळजी करूस. तेव्हा मग अंजली म्हणते की हा तुमचा मित्र मला काही वेगळाच वाटला, विचित्रच आहे नाही. तेव्हा मग मनातल्या मनातच राकेश म्हणत असतो की हो विचित्रच आहे तो. आणि अंजली विचारते की तुम्ही चहा पिणार? तो म्हणतो की हो आण थोडासा. आणि अंजली आतमध्ये निघून जाते. राकेश म्हणतो की आलेला सगळा पैसा निघून गेला. तेव्हा ईश्वरी तिच्यावर आरोप होत असतो, त्यामुळे अर्णवला खूपच राग आलेला असतो. तो म्हणतो की मामी, मला ईश्वरीवरती झालेला हा आरोप ना अजिबातच सहन होणार नाही आहे. तिने काहीही केलेलं नाही आहे आणि माझा विश्वास तिच्यावर आहे, कारण अंजलीताई घरी यावी, आम्हा दोघांना एकत्र क्षण घालवता यावेत यासाठी ती किती धडपड करते ना हे मला माहीत आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही कोणीही तिच्यावर नको ते आरोप लावू नका. मला चांगलंच माहिती आहे की ईश्वरी आमच्या नात्यासाठी काय काय करते ते. घरात अंजलीताईसाठी येण्यासाठी तिचे किती प्रयत्न आहेत ते. त्यामुळे तुम्ही प्लीज कोणीही किंवा मामी तू तिच्यावरती अजिबातच आरोप लावू नकोस. तेव्हा मग वल्लरी शांत बसलेली असते. पण हे सगळं केलं कोणी हा प्रश्न तिथेच उपस्थित राहिलेला असतो. तेव्हा आता आजी म्हणते की जाऊ दे, आता व्हायचं ते झालंच ना, शेवटी अंजली गेली निघून, जाऊ दे आता काहीच बोलून अर्थ नाही आहे. असं म्हणून आता आजी आतमध्ये निघून जाते. सगळेजणं आपापल्या वाटेला जातात. अर्णव पण आपल्या रूममध्ये. फक्त तिथे वल्लरी आणि ईश्वरी दोघीजणीच उभ्या असतात. तेव्हा मग आता वल्लरी ही समोरून म्हणत असते की काय तुला काय वाटतं की हे सगळं तू खूप सोप्या रीतीने यातून सुटशील? अजिबातच नाही. तुला वाटत असेल की तुला काहीही कोणी बोलणार नाही, पण अजिबात मी तुला सोडणार नाही आहे, समजलं? हे सगळं तुझे काही करतेस ना, त्यामुळे तुझा हा जो चेहरा आहे ना, तो लवकरच मी सगळ्यांसमोर आणणार आहे ईश्वरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते की मी काहीही केलेलं नाही आहे, त्यामुळे उगीचच तुम्ही माझ्यावर नसते आरोप लावू नका, समजलं? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की पण मला ना काळजी एका वेगळ्याच गोष्टीची वाटते. माझ्याकडे कुठला पुरावा नाही आहे म्हणून मी बोलत नाही आहे. पण मामी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही करताय ना ते तुम्हाला खूप महागात पडणार आहे. तुम्हीच हे सगळं करताय असंच वाटतंय मला, कारण की आमच्या रूममध्ये हे जाणं आणि हा गणपती वगैरे शोधणं, त्यानंतर हे चेंज करणं, ही एखादी बाहेरची व्यक्ती तर येऊन करू शकत नाही. याचा अर्थ की तुम्हीच काहीतरी तिथे चेंज केलेलं आहे, समजलं? इतकं तरी मला कळून आलं आहे. तेव्हा आता लगेचच वल्लरी म्हणते की हे बघ, तू माझ्यावर उगीचच नसते आरोप लावू नको, समजलं? पुरावा काय तुझ्याकडे? ईश्वरी म्हणते की तेच तर, पुरावा नाही आहे ना, म्हणून आता मी कोणासमोर तोंड उघडलं नाही आहे. पण एकदा की तुमच्या विरोधात पुरावा सापडला ना, मग बघा तुमची काय हालत होते ते. पण या सगळ्यातून एक तर सिद्ध होते की माझ्या नवऱ्याचा माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि त्याच विश्वासामुळे मला बाकीचं काहीही पडलेलं नाही आणि म्हणूनच मी बाकी बघेन काय करायचं ते. तुम्ही निघा, असं म्हणून ईश्वरी आता तिला चांगलाच बोल लावते. त्यानंतर मग आता ईश्वरी तिच्या रूममध्ये आलेली असते. राकेशची खूप चिडचिड होत असते की नक्की हे सगळं काय घडलं, हे कोणी केलं असेल? मस्त ताई राहायला तयार झाली होती, पण नेमकं काय झालं काय मध्ये? तेव्हा ईश्वरी ही अर्णवला समजवते की अर्णव सर, प्लीज तुम्ही चिडू नका. तेव्हा अर्णव म्हणतो की कसं नको चिडू मी सिंदूर, मला कळत नाही आहे की अचानक हे त्या राजेशवरती रंग कसा फेकला गेला आणि तो गणपती चेंज कोणी केला, तेच तर समजायला तयार नाही आहे. घरातल्या घरात आपण काय विचार करणार आहोत? तेव्हा राकेश म्हणजेच अर्णवच्या बाबतीत ईश्वरी विचार करत म्हणते की खरंच मला तर खूपच टेन्शन आलं आहे. म्हणजे अर्णव सरांना मी आता कसं सांगू की हे सगळं करणारी वल्लरी मामीच होती, तिच्यामुळे हे सगळं घडलं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणत असतो की काय मी सिंदूर, काय बोलायचं आहे तुला आता? तेव्हा ती म्हणते की हे बघा अर्णव सर, तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित, आपण नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई रागाने निघून गेली, इथे आज ती मस्तपैकी राहिली असती, सगळं काही व्यवस्थित होणार होतं, पण मध्येच काहीतरी घडलं. तेव्हा आता घरातल्या घरातच आपला कोण दुश्मन आहे हे करणारा? मी समजू शकतो की बाहेरचं कोणी असेल, मग हे सगळं स्वतः राजेश करेल का? त्यानेच हे सगळं मुद्दाम घडवून आणलं असेल का? असा विचार डोक्यात त्याच्या येत असतो. तर राकेशच्या मनात असतात पैसे. राकेश हा अर्णवला फोन लावतो आणि म्हणतो की काय रे चिंटुकल्या, तुला हे सगळं करणं ना खूप महागात पडलं बरं का? अरे तू मला तुझ्या घरी बोलवतोस आणि नंतर मानपान द्यायच्या नावाने माझा अपमान करतोस, हे सगळं ना तुला खूप भारी पडणार आहे. त्यावेळेला मग आता अर्णव बोलतो की हे बघ, मला ही फालतूची बडबड ऐकायची नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो की ही फालतूची बडबड नाही आहे, लक्षात ठेव, तू हे जे काही केलं आहेस ना त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील तुला. आता तू मला तुझ्या बहिणीपासून, म्हणजे तू तुझ्या बहिणीपासून लांब आहेस ना, तर आता तू तुझ्या बहिणीपासून लांबच राहणार आहेस, कारण की तिला मी तुझ्यासोबत आता होळी खेळूनच देणार नाही आहे,
समजलं. आता मी बघतोच तू तुझ्या बहिणीसोबत कसा होळी खेळतोस की, आणि जर तुला ती होळी खेळायची असेल ना, तर तुला त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. मला पुन्हा पैसे द्यावे लागणार आहे, तरच तू आणि तुझी बहीण दोघांनाही होळी खेळता येईल. तेव्हा आता अर्णव त्याच्यावरती चिडतो आणि म्हणतो की यू ब्लडी बेगर, जेव्हा बघावं तेव्हा पैसे मागत बसतो. एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुझं जे काही अपमान वगैरे झालं आहे ना, त्याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे. मी किंवा माझ्या बायकोने यातलं काहीही केलेलं नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेव, तू हे जे काही वागतोयस ना, ते तुझ्याकडेच राहू दे. आणि मला तसंही खूप काम आहे. आणि तुला मी सांगतो, तुझ्या नाकासमोरून नाही माझ्या ताईबरोबर रंग खेळलो ना, तर बघ, असं अर्णव त्याला सरळ ओपन चॅलेंज देऊन टाकतो. त्यावेळेला आता इथे ईश्वरी ही दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी वगैरे आवरून धुळवडीच्या दिवशी खाली येते आणि तिला ते सगळं घडलेला प्रकार रात्रीचा आठवतो. आणि ती विचार करते की हे सगळं घडवणाऱ्या खरंच मामी असतील का, कारण तिला आमचा आनंद देखवत नाही. तेवढ्यातच मागून आजी येते. ईश्वरी गप्प उभी असते. आजी मागून येऊन विचारते की ईश्वरी, काय गं, कसला विचार करतेस तू? तेव्हा आता ईश्वरी गप्पच असते. ती म्हणते की नाही आजी, काही नाही. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, मला कळतं आहे ईश्वरी की जे काही काल घडलं आहे त्यामुळे तुझा जरा मनात वेगळे विचार येत असतील, तुला टेन्शन येत असेल ना, तर अजिबात तसं करू नको. तेव्हा मग आजीला ती म्हणते की पण खरंच मी हे सगळं. तेव्हा आजी म्हणते की हो अगं ईश्वरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे, अगं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू असं काहीही करू शकत नाहीस. तू तशी नाही आहेस हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे उगीचच तू स्वतःवर कुठलाही विश्वास ठेव आणि उगीचच नको तो विचार करू नकोस, कळलं? म्हणूनच मी आता तुला एकच सांगेन की तू ते मनातून सगळे विचार काढून टाक आणि ते विचार काढल्यानंतरच तुझं मन शांत होईल. तेव्हा आजची तयारी तुला करायची आहे ना, कर मग. आकाशची आणि अभिची मदत घे आणि काय ते करा तुम्ही, ठीक आहे? तेव्हा मग ईश्वरीला खूप बरं वाटतं. आजी तिच्या बाजूने बोलली. मग ईश्वरी आता बाहेर येते आणि आकाशला म्हणते की आकाश भाऊजी, चला आपल्याला लवकर लवकर तयारी करायची आहे. आता अर्णव सर येतच असतील, त्यामुळे चला लवकर लवकर, असं ती त्याला आता बोलत असते. आणि नंतर मग तो म्हणतो की वहिनीसाहेब, दादा आला, दादा. आता ती त्याला तिथून लपवायला सांगते आणि नंतर म्हणते की लवकर चला, अर्णव सर आले. आता अर्णव आला म्हटल्यावर ईश्वरी आणि आकाश दोघंजणं बाजूबाजूने लपतात आणि अर्णव आल्याबरोबर ईश्वरी त्याला छुचूक छुचूक करून असा आवाज देत असते, शुकशुक करून. तेव्हा मग आवाज दिल्याबरोबर अर्णव इकडे तिकडे बघायला लागतो आणि नक्की कोण आहे आजूबाजूला याकडे त्याचं लक्ष जातं. त्यावेळेला आता अर्णव दरवाजाच्या इथे आवाज येतो म्हणून त्या बाजूने त्या दिशेने यायला लागतो. तेवढ्यातच ईश्वरी आता जोरात त्याच्या अंगावर म्हणजे त्याच्या टी शर्टवर रंग उडवून टाकते. बुरा न मानो होली है असं म्हणून ती जोरात त्याच्या टी शर्टवर रंग उडवते. तेव्हा आकाश पण त्याच्यावर रंग उडवतो आणि 2 मिनटं दोघंजणही शांत बसतात. आता अर्णवची काय रिॲक्शन असते दोघंही बघायला लागतात. आता अर्णव म्हणतो, 1 मिनिट, मी ना तुम्हाला अजिबातच सोडणार नाही आहे. आय विल शो यू बोथ ऑफ यू, असं म्हणून तो त्यांच्या दोघांच्या मागे 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 पळायला लागतो. सगळ्या हॉलमध्ये एकमेकांच्या मागे सगळे पळत असतात. तेव्हा आता मामा म्हणतो की अरे थांबा, काय चाललं आहे काय तुमचं? तेव्हा अर्णव, ईश्वरी आणि आकाश दोघांच्याही मागे मागे लागलेला असतो. मामा जोरात ओरडतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांबा, तुम्हाला कळत नाही का काय चाललं हे सगळं? अर्णवला रंग लावलेला आवडत नाही ना, मग तुम्ही कशाला रंग लावलात त्याला? मामा हा त्यांच्यावरती जोरात ओरडतो आणि म्हणतो, ईश्वरी, आकाश, तुम्ही दोघेही चुकलात, माफी मागा बरं त्याची. काय म्हणतो, त्याला एवढासाच रंग का लावला आहे तुम्ही? आणखी रंग लावा त्याला, चला लावा लावा, असं म्हणून आता मामा त्यांच्यावरती ओरडायला लागतो. तेव्हा ईश्वरी 2 मिनटं शांतच झालेली असते. ती पुन्हा एकदा रंग खेळायला सुरुवात करते. त्याचबरोबर मामा म्हणायला लागतो की चला अर्णव, अरे रंग लावण्याची तयारी करायची आहे. ईश्वरीसोबत आज तू रंगपंचमी खेळून घे. तितक्यातच आता मामी येते आणि म्हणते की हे सगळं काय सुरू आहे? तुम्ही सगळेजण हॉलमध्ये सुरू झालात का? बाहेर जाऊन होळी खेळा ना. त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो की नाही मॉम, आज होळीचं सेलिब्रेशन नाही आहे. बाहेर काही सेलिब्रेशन नाही आहे, कारण की दी नाही आहे ना म्हणून. पण ऑफिसच्या स्टाफसाठी एका ठिकाणी होळी ठेवलेली आहे, तिकडे होळी खेळणार आहेत सगळेजण. तेव्हा मग आता वल्लरी मनातच म्हणते की जाऊ दे, आता उगीचंच सगळं काही वाट लागली, काहीच करता येणार नाही आहे. तेवढ्यातच समोरून तिला सुप्रिया येताना दिसते. आता सुप्रिया येताना दिसताना तिथून लगेच मामा म्हणतो की विहीनबाई आल्यात. अरे वा. तेवढ्यात आता सुप्रिया विचार करते की मी आतमध्ये जाते आणि वल्लरी घाबरते.
बापरे, जर आता हिने मला पाहिलं तर मात्र वाट लागली. तेव्हा सुप्रिया ही ईश्वरीकडे येते आणि कशी आहेस बाळा असं म्हणून तिला मिठी मारते. त्यानंतर मग आता ईश्वरी पण म्हणायला लागते की आई मी खूप मस्त आहे बढिया, आणि ती तिला जवळ घेते. त्याच वेळेला वल्लरीला आता टेन्शन यायला लागतं की मला जर हिने पाहिलं तर, त्यामुळे ती मुद्दाम धक्का लागण्याचं नाटक करते आणि तिचं तोंड सगळं त्या निळ्या रंगामध्ये खाली डुबवते आणि तिला रंग लागलेला असतो. मामा बघून घाबरतो की काय झालं. तेव्हा ती म्हणते की काय हो तुम्ही पण, मी चेंज करून आले, आणि ते आतमध्ये जाते. तेवढ्यात सुप्रिया तिला आवाज पण देते की कशात पिनबाई, पण ते काही लक्ष देत नाही. नंतर मग आता सुप्रिया खाली बसते आणि विचारते की अंजली ताई कुठे आहेत. तेवढ्यातच विषय बदलते आजी आणि म्हणते की हो, पहिले तुम्ही सांगा की तुम्ही कशा आहात, तुमची तब्येत कशी आहे. तेव्हा ती म्हणते की हो अगदी मस्त ठणठणीत आहे सगळं, व्यवस्थित आहे सगळं. तेव्हा आकाश विचारतो की नम्रता येणार होती ना, नम्रताचं काय झालं, म्हणजे ती तसं मला म्हणाली होती की आज येते म्हणून. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो तसं ती येणार होती, पण ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तिला तिथेच थांबावं लागलं. तेव्हा मामा म्हणतो की हे बरं आहे तुझं आकाश, अरे त्या आल्यात त्यांची विचारपूस कर ना तू तू नम्रताबद्दलच बरं विचारतोय, म्हणजे आमच्या गप्पात तुला काहीच इंटरेस्ट नाही का रे. असं म्हटल्यावर सगळेजण आता हसायला लागतात. नंतर मग मामा म्हणतो की विनबाई बाकी सगळं ठीक ना, आणि संजयजी कसे आहेत. तेव्हा ती म्हणते की हो ते पण अगदी व्यवस्थित, त्यांच्या थेरपी वगैरे सगळं काही सुरू आहे. तेव्हा मग कलरची वाटी घेऊन वल्लरी तिथेच असते, फ्रेश वगैरे झालेली असते, आणि म्हणते की आता हा रंग आहे ना, हा रंग जेव्हा ईश्वरीच्या चेहऱ्याला लागणार ना, तेव्हा मला जी काही मजा येते ना तीच बघायची आहे. तिच्या अंगाला जेव्हा हा कलर लागेल तेव्हा तिचं अंग कसं चुरचुरेल, कसं जळेल ते मला बघायचे. फार हौस आहे ना तिला होळी खेळण्याची. ही होळी आता तिच्यासाठी कशी ठरेल ते बघ. खाज येऊन येऊन तिचा चेहरा अगदी नुसता पेटून उठेल, आणि वल्लरीने त्या रंगामध्ये काहीतरी पावडर मिक्स केलेली असते खुजलीवाली. तर इथे अंजली ही राकेशला उठवते आणि म्हणते की अहो उठा ना, पहाट सकाळ झाली आहे. तेव्हा मग राकेश आता आजूबाजूला डोळे चोळत चोळत उठून बघतो की मी कुठे. त्याच्या लक्षात येतं की तो स्वतःच्याच म्हणजे अंजलीसोबत आहे. तेव्हा मग तो विचारतो की काय गं अंजली काय झालं. तेव्हा ती म्हणते की अहो आज होळी आहे ना. मग ती त्याला रंग लावते आणि म्हणते की तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व आपल्या बाळाकडून. तेव्हा तो म्हणतो की अंजली तुला पण आणि आपल्या बाळाला पण माझ्याकडून रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दोघंजणही एकमेकांकडे बघत असतात. नंतर मग अंजली म्हणते की अहो आपल्याला रंग खेळायचे आहेत, खरंच खूप मिस करते मी सगळ्याला. तेव्हा तो म्हणतो की एकच मिनिट थांब हां अंजली, मी जरा जाऊन येतो फ्रेश होऊन. तेवढ्यातच मग ती म्हणते की मी काय म्हणते, आज रंगपंचमी आहे तर आपण तुमच्या त्या मित्राला आज जेवायला बोलवूया का, तो काल आला होता तो. तेव्हा राकेश म्हणतो की कशासाठी त्याला. मग ती म्हणते की तसं या चाळीत आपलं फारसं कोणी ओळखीचं नाही आहे, जर तुमच्या या मित्राबरोबर ओळख वाढली तर कसं आहे ते आपल्याला जरा उपयोगाचं ठरेल ना, कोणीतरी महत्त्वाचं असेल तर अडीअडचणीला उपयोगी पडतं म्हणूनच. तेव्हा राकेश म्हणतो की हो ते तर अगदी बरोबरच आहे तुझं, पण काय ना की तू नको काळजी करूस, तो मित्र काही जेवायला वगैरे येणार नाही आहे कारण तो इथे नाही आहे, तो आता बाहेर आहे, आणि तू नको काळजी करूस. तसंही तुला होळी सेलिब्रेट करायची ना, मग उगीचच कोणालाही जेवायला कशाला बोलवायचं. आपल्या बाहेर चाळीमध्ये खूप छान होळी खेळतात, त्यामुळे मी ते वाचलं होतं. आता ना आपण एक काम करूया, आपण बाहेरच होळी खेळूया, तू काळजी करू नकोस, आणि हे सगळं जेवणाचा खटाटोप कशाला, इथे बाहेर मस्त आपली होळी आहे ना तिथे आपण एन्जॉय करूया, नको काळजी करूस, असं आता राकेश तिला बोलून दाखवतो. मग अंजलीला राकेशच्या बोलण्यावरून जरा संशय यायला लागतो. तो नक्की असं का बोलतोय तिला करायला काहीच कळत नसतं. त्यानंतर राकेश म्हणतो की आपण मस्तपैकी इथे बाहेर होळी सेलिब्रेट करूया, चल. त्यावेळेला मग तिला कालचा झालेला तो त्याचा अपमान आठवत असतो, आणि नंतर मग होळी खेळण्यासाठी अंजली आणि राकेश दोघंजणही बाहेर आलेले असतात. छानपैकी चाळीत होळी सुरू असते. त्याच वेळेला ती होळी पाहून अंजलीला आठवतं की कशाप्रकारे अर्णवसोबत आणि आकाशसोबत ती होळी खेळायची. ते सगळे सगळे जुने क्षण आता तिला आठवायला लागतात आणि अर्णवची तिला आठवण येत असते. नंतर मग आता राकेश म्हणतो की बघ अंजली किती मस्तपैकी होळी खेळतायत ना सगळे हे लोक. तेव्हा अंजली म्हणते की हो खरंच खूप भारी वाटतं हो या सगळ्यांना बघून. तेव्हा मग राकेश म्हणतो की आता आपण इथेच होळी खेळूया, तू काळजी करू नकोस, चल आपण होळी खेळायला जाऊया. तर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही अंजलीच्या चाळीत होळी खेळण्यासाठी आलेले असतात. तेव्हा आता दोघं बाहेर पडल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर करू नका काळजी, आपण आता ताईंबरोबर होळी खेळूया.
तेव्हा अर्णव ईश्वरी बाहेर पडल्याबरोबर अर्णव म्हणतो की पण मला एक कळत नाही आहे मी सिंदूर, जर ताईने आपल्याला ओळखलं तर. तेव्हा मग ती म्हणते की नका काळजी करू सर, आपण असं ताईला ओळखताच येणार नाही असे रंग लावूया. आपण त्या राकेशला चॅलेंज केलं आहे ना की काही करून ताईला रंग लावायचा तर आपण रंग लावायचाच. ते बघा अंजली ताई होळी खेळण्यासाठी बाहेर आलेले आहेत. त्यावेळेला मग आता अंजलीला बघितल्याबरोबर ती आनंदाने हसायला लागते आणि म्हणते की आता आपण जाऊन रंग लावूया. अर्णव म्हणतो पण कसं. तेव्हा पुढच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर होगी थोडी आँख में चोली फिर भी अंजली ताई के संग खेलेंगे होली, असं म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी दोघीजणही पुढे जातात. ईश्वरी अर्णवला तर अर्णव ईश्वरीला इतका रंग लावते की ताई ओळखणारच नाही. दोघंजणही आता पुढे येतात आणि ईश्वरी येऊन अंजली ताईला रंग लावते की हॅपी होली. तेव्हा ईश्वरी पण तिला रंग लावत म्हणते की हॅपी होली. तेवढ्यातच आता अर्णव पण ईश्वरीसमोर जाऊन ताईला रंग लावतो, ताई हॅपी होली. तेव्हा ती पण त्याला रंग लावते आणि नंतर तिथून अर्णव निघून जात असताना अंजली बरोबर ओळखते की हा चिंटू होता का, असं म्हणून आता ती त्याच्याकडे बघतच राहते. आणि राकेश हे सगळं मागून बघत असतो. अर्णव बाजूने ढोल घेतो आणि तो जोरजोरात वाजवत असतो. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.